हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, माझे हरिले चित्त, हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, बाल विसरले, बाल विसरले, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. परमात्म्यानं चित्त चोरून घेतलं. हरिने माझे हरिले चित्त, परमात्म्याने चोरी केली याचा अर्थ त्याला मिळत नाही असं नाही, पण त्यानं त्यांचं संसारातलं चित्त आपल्याकडं आकृष्ट केलं. आणि हे बघा, परमार्थ फार काही कठीण आहे अशातला भाग नाही, थोडे आहे आणि चित्त साह्य झाली. या आपल्या भक्तीमध्ये, आपल्या सेवेमध्ये, आपल्या परमार्थामध्ये आपलं चित्त आपल्याला साह्य झालं. परमार्थ अत्यंत सोपा आणि अत्यंत थोडक्यात. आयुष्यभर भजन करावं लागतं असं अजिबात नाही. तुम्ही थोडंच करा, 1 तासभर करा, 1 अर्धा तास करा, 15 मिनिटं करा, 5 मिनिटं करा. तुम्ही 5 मिनिटं देवाचं भजन करा, पण जे 5 मिनिटं तुम्ही देवाचं भजन कराल, मनन कराल, चिंतन कराल, ध्यान कराल, त्या 5 मिनिटात मात्र आपण संसाराला विसरलो पाहिजे आणि एकमेव आपल्या हृदयात तो परमात्मा असला पाहिजे. ते 5 मिनिटाचं भजन सुद्धा आपलं कल्याण करून देतो. पण मात्र आपण संसाराला विसरलो पाहिजे. आपलं असं होतं की आपण चिंतन करतो, आपण भजन करतो, पण संसाराला ध्यानात ठेवून भजन करतो. आणि मग संसाराला ध्यानात ठेवून केलेलं भजन धड संसारही होत नाही आणि परमार्थाचं फलही माणसाला मिळत नाही. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये संसार संपावा, संसार विसरावा आणि फक्त तो परमात्मा ध्यानात असावा. मग 5 मिनिटं बसा. आपण शहर मधली माणसं आहे, आपण वेळेवर चालणारी माणसं आहे, घडीच्या काट्यावर चालणारी माणसं आहे. किती तुमच्याकडे गडबड असू द्या, पण किमान सकाळी आंघोळ झाली की ठरवून किमान 5 मिनिटं म्हणा, 10 मिनिटं म्हणा, 15 मिनिटं, 20 मिनिटं असा नियम करा की सगळं बाजूला ठेवायचं आणि परमात्म्याचं भजन करायचं, परमात्म्याचं ध्यान करायचं. काय तुम्हाला जे काही वाचन करायचं असेल, ज्ञानेश्वरी, गीता, गाथा, काही तुम्हाला जप करायचं असेल, काही तुम्हाला ध्यान करायचं असेल, काय जे योग्य तुम्हाला वाटेल ते करा. पण मात्र त्या 5 मिनिटात काहीही संसारातलं ध्यानात आलं नाही पाहिजे. आणि जर संसारातलं ध्यानात आलं मग त्या जपाचा काही उपयोग होत नाही, त्या कीर्तनाचा काही उपयोग होत नाही. आता इथे कीर्तनात बसले आणि इथं जर तुमचं चित्त नसेल तर इथं कीर्तन मी सकाळी 4 वाजेपर्यंत जरी चालू दिलं तर त्याचा काय उपयोग? जवळे नाही चित्त आणि काय मानले प्रेतच आहे ना. मग मेलेला माणूस जसा बोलत नाही तसे आपण गप बसलेलो. चित्त इथं जर नसेल तर काय उपयोग? ज्ञानोबाच्या टोकाचं बोलले, त्रिवेणी संगमी नागा तीर्थ भ्रमी, चित्त नाही लागे तैसे व्यर्थ, चित्त नाही लागे तैसे व्यर्थ, चित्त नाही लागे तैसे व्यर्थ, नाही लागे त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही लागे तरी ते व्यर्थ. नामस्मरणामध्ये जर चित्त नसेल तर मग ते सगळं व्यर्थ आहे, त्याला काहीही महत्व नाही. म्हणून थोडंच असू द्या, थोडीच उपासना, थोडीच भक्ती, पण मात्र त्याच्यामध्ये चित्त असावं, त्याच्यामध्ये मन एकाग्र असावं. मग मात्र थोडे आहे चित्त साह्य झाली या म्हणून असं भजन करा. निश्चित ते भजन आपल्याला
अर्धाक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत्पापा असं वर्णन आहे. म्हणून थोड्याच वेळात काही फार तुम्ही दिवसभरच ते करत बसावं असं काही बंधन नाही. सकाळी ड्युटी जायचे, डबा करावा, मुलं शाळेत नेऊन घालावे, तिकडचे आणावे, घर स्वच्छ करावं, कपडे धुवून घ्यावे, घरातलं सगळं काम करावं. सकाळीच काय, दुपारी बसा, दुपारीच काय, तिसरा परा काय, संध्याकाळी नाही, संध्याकाळी किमान झोपताना तरी. असं काही वेळ नाही, असं काही बंधन नाही की याच वेळेला त्याच वेळेला त्याच टायमाला. ऐका नाही, काळ वेळ नसे नाम संकीर्तनी उंच निंच योनी हेही नसे, किंवा काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहे. नामाचे चिंतन प्रगट पसारा असा न ते करा जेथे तेथे. कुठं असाल तिथे, कोणत्या जागेवर असाल तिथे, बसल्यानंतर झोपल्यानंतर कधी करा, पण मात्र त्याचं चिंतन करा. आणि त्याचं चिंतन नाही केलं, संसार करू लागलो तर ते जीवन व्यर्थ आहे. करिता बरोबरी दुरावसी दोरी बाबाजी आपुरी वाहवसी. करिता बरोबरी दुरावसी दोरी. म्हणून संसाराची बरोबरी न करता परमात्म्याचं चिंतन करणं याच्यामध्ये कल्याण आहे. ते कधी कुठे केव्हाही करा. म्हणून परमात्म्याने जे चित्त हिरावून घेतलं ते कशासाठी? यांचं चित्त जोपर्यंत माझ्याकडे लागत नाही तोपर्यंत यांचं कल्याण होणार नाही. म्हणून देवानं चोरी केली. देवाला कमी नाही, देव परिपूर्ण आहे. देवाकडे काय नाही, ऐकाय शस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय्य गुणवर्य वसती जेठ. नंतर मनोनी तू भगवंतू यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे सगळं परमात्म्याकडे. कशाचीच कमतरता परमात्म्याकडे नाही. पण तरी देव चोरी करतो, म्हणजे वस्तू नाही चोरत, चित्त चोरतो. म्हणून देवानं चोरी केली की सगळ्या गोकुळामध्ये चर्चा व्हायची, कृष्ण चोर आहे, परमात्मा चोर आहे. चुरा चुरा कर माखन खाया, चोरून त्यानं खाल्लं, तो चोर आहे, अशी चर्चा होत राहायची. नाही का? चोराला चोर म्हणून चोर सिद्ध होत नसतो. चोरानं चोरी केली हे सिद्ध करावं लागतं. घोटाळेबाज आरोप झाले म्हणून घोटाळे करणारा नसतो. नाही कळालं तुम्हाला? आता बऱ्याच वेळा माणसं ते चिकटलेत म्हणजे ते खात्यात राव, त्याला जवळ बसून त्याचं काय घेऊन बसले, ते पोट बरीत येत. अरे पण तू नुसता बोंबलो नको, पुरावा दे ना, खाऊ दे ना, पोपट खाणार खाते तर खाऊ दे, तू खाऊन बघ, मग तू जाऊन चितक त्याला, तो खातोय हे खाऊ दे, पण नुसता चर्चा करून उपयोगात नाही. पुरावा द्या. अमुक एखादा माणूस घोटाळेबाज आहे, नुसतं भोबाटा करू नका, पुरावा द्या, सिद्ध करा. कालचीच परवाची बातमी आहे, नाव नाही घ्यायचं आपल्याला कोणाचं. सिद्ध करा आम्ही जर अमुक आहेत तर. मग कशाचं काय सिद्ध? रामकृष्ण हरी म्हणावं लागलं, विठ्ठला विठ्ठला. कृष्ण परमात्मा चोर आहे तर सिद्ध करा. कोण सिद्ध करणार? कोणाच्या हाती लागणार आहे तो परमात्मा? हाती लागणारी वस्तू आहे काय? ब्रह्मादिका पार नुरंघवे सामर्थ्य ही ज्याची शक्ती आहे. कोणालाच हा हाती लागत नाही, उलट सगळे मिळून याच्या पायाच पडतात, पण हा कोणाला सापडत नाही. खेळ परिदाय न सापडे तो एक खेळ या शहाणारे. असा परमात्मा खेळ खेळलाय की कोणत्याच खेळात सापडलेला नाही. हे सगळं निर्माण केलंय. त्याचे खेळ मला वाटतं मागे एकदा चरित्र सांगितलं होतं. 16,108 विवाह करून त्यानं पुन्हा हेही सिद्ध करून दिलं की मी ब्रह्मचारी आहे म्हणून. आता काय करणार? आता काय शोध घेणार त्याच्याबद्दल? सगळे खेळ खेळलाय पण सापडला कशातच नाही.
कौरव हाराय करता सगळे डाव टाकणार हाच आहे, पण सापडला मात्र कशात नाही. सगळे डाव टाकणारा हाच, आणि हा जर नसता तर यांना विजय मिळाला नसताच मिळाला. सगळे डाव करणारा हाच, पण सापडला कशात नाही. तसे माणसात सुद्धा असे काही चतुर असतात, असे डाव खेळतात पण सापडत नाहीत. आपल्याच जवळ राहू विठ्ठला विठ्ठला. बाबा आता तुमचं आपलं तर एकदम घरातलं आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव यायचा, पण मला तर असा हळूहळू येऊ लागला बाबा की जे आपल्याच जवळ आहे ते आपलीच मान कापीची, आणि पुन्हावरून आपण म्हणतो ना ती काय कशाने काळा कापला, हे काय मला कळत नाही कसलं काय असते, पण ते अनुभव मात्र येतात असे एक 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 एक. अरे आमच्या मांडीने आमच्या बरोबर खाऊन महेश किशाचे पैसे घेऊन आता काय तू माणूस आहे का काय, अरे मीच खाऊ घालतो तुला, तू असं काय येड्याडी करतो. माणसं फार विचित्र आहे, पण असे इतक्या चोऱ्या करून मात्र डावात सापडल्याशिवाय चोर कसं म्हणता येईल त्याला. कृष्ण चोर आहे, पण त्याची सिद्ध कोण करणार. सगळ्या जवळून यायच्या, यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे बकुळी राहावे का जावे, बकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे बकुळी राहावे का जावे. हे मैया तुझ्या लालाला सांग आम्ही गावात राहायचंय का गाव सोडून जायचंय म्हणून. कंटाळा यानं एक वस्तू घरामध्ये राहिलेली नाही, सगळी नासधूस करून टाकलेली आहे त्यानं. यशोदा म्हणली अगं तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, माझ्या लालानं चोरी केली असं तुम्ही म्हणताय, असं म्हणूया. एकतर माझं पोरग चोर नाही हे मला पक्क माहिती, कोणतीच आई माझं मुलग चोर आहे असं मान्य करत नाही. तुम्ही किती तिला जवळ जाऊन सांगा, किती जवळ जाऊन सांगा. आंधळे काकू आपल्या ते आपल्या तर काही लोकात नाव नाही घ्या. तुमचा पोरगाना जास्त नाही पण काकू म्हणते तोंड सांभाळून बोला, लाज वाटते तुम्हाला. हा जी आई आहे ती आई आपल्या मुलाचा गुन्हा कधीच मान्य करत नाही, कधीच मान्य करणार. तिला किती समजून सांगा. परत गेलतो ना मी तिथं, काही गरज नव्हती या ना तिथून त्या चपला उचलून आणल्या त्या बाबाच्या नको घेऊ म्हणतो तर बाबाच्याच घेऊन आला ते. आई म्हणते अरे का तुझ्या तोंडाला जिभेला काय हाडे का नाही, हा चपला कालच मिळाल्या का बोले गावातून आणल्या, आता चपला सारख्या चपला असतातच ना. काय म्हणतो तू, नाही मान्य करत आहे. यशोदेने सांगत ए ए ए ललिता जरा तोंड सांभाळून बोल, का जरा जरा लाज वाटली पाहिजे. हा बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसले गोजिरवाने, काय सांगता राणे गे गोकुळ जाणारे, सांगता राणे गे गोकुळ जाणारे, बाळ सगुण गुणाचे ताने. अगं माझा काय गाराने सांगतात, तुम्हाला काय वाटलं पाहिजे. हा उलट तुम्हालाच काही काम नसते, कारण नसतात दुपार आमच्या घरी येता, आमच्याच पिशवीची जवळ घेऊन जाता. काही पटतंय का तुम्हाला, असं का करता. लहान लेकरू माझ्या दारामध्ये खेळतं, तुम्ही विनाकारण येता. ते काही विटी खेळत असला तर ती घेऊन जाता, भोरा खेळत असला तर तो घेऊन जाता, चेंडू खेळत असला तर तो घेऊन जाता. हा तुम्ही लपून याची गोटी, तुम्ही लपून याची गोटी, लागता याच्या पाठी, लागता याच्या पाठी, एवढी तरी तर गोटी गे बकुळ चढाई, एवढी तरी तर गोटी गे बकुळ चढाई. अगं तुम्हाला म्हटलं पाहिजे, लहान लेकरू माझ्या दारामध्ये खेळतं, तुम्ही येता विनाकारण त्याची गोटी घेऊन जाता. तुम्ही लपून याची गोटी, लागता याच्या पाठी, एवढी तरी तर गोटी गे बकुळ चढाई, हे बरोबर नाही. दुसरी गवळण मागव बावची यशोदा माया गेली. अगं तू 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 तुला म्हणते, तू लपून याचा भवरा घे, तू लपून याचा भवरा, हे आळ घेता सारंगरा, हे आळ घेता सारंगरा, तुम्ही बाळा घायचा बाळा
खिडकीतून सगळं पाहत होते. खाल्ल्या आळीची ललिता आली, राम मंदिरात बसली भागाबाई आली, वरल्या आळीतली धोंडाबाई आली, सगळ्या आल्या. माझं लाल पारी खेळत होतो दारामध्ये, तुम्ही विनाकारण त्याचा भोवरा लपून ठेवला. अगं तू त्याची गोटी लपून ठेवली. तिसरी जण आली, तुम्ही लपून याची गोटी नाही की नाही, तुम्ही लपून याची गोटी, कुणी गोटी लपवतंय, कुणी विटी लपवली परमात्म्याची. का असं करताय तुम्ही? लपून याचा चेंडू नाही का नाही, एक 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 वस्तू तोडताय. माझं लाल माझ्या दारामध्ये ठेवतोय आणि तुम्ही विनाकारण येऊन त्या लालावर आरोप घेता. हे तुम्हाला शोभणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, असा खोटा आरोप करू नका. माझ्या लालाला कमी लेखू नका. माझा लाल हा कोणालाही त्रास देणारा नाहीये. सावळा घे चिमणा माझा, सावळा घे चिमणा माझा, गवळाने तर खेळे राधा, गवळाने तर खेळे राधा. तुम्ही मोठ्या राणी गजारे, बकुळ्या राणी, तुम्ही मोठ्या राणी गजारे, बकुळ्या राणी. कारण नसताना सावळा घे चिमणा माझा, गवळणीत खेळे राधा. आणि निवांत खेळत होता, त्याची तुम्ही खोडी काढता आणि विनाकारण माझ्याच लालावर आरोप घेता. हे चांगलं नाही, हे बरं नाही. यशोदेनं ते एक 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 तक्रार येत होती. त्यावेळेला मैया म्हणली, ज्या अर्थी सगळ्याच बाया तक्रार करतात त्या अर्थी कुठंतरी पाणी मुरत असणार, कुठंतरी काहीतरी होत असणार. म्हणून यशोदेने काय केलं, उगाच त्या गवळणींची समजूत घालण्याकरता हातामध्ये एक काठी घेतली. काठी घेऊन मैया लालाच्या जवळ गेली. क्यों रे छोरा, काय का चोरी कर रहा है? बोले मैया मैं चोरी नहीं करता. तो तू नहीं करता तो ये गोकुल की मैया क्यों आती है तुम्हारे यहाँ बताने के लिए कि तूने चोरी की है? मैया ये सब झूठ बोलती है, मैं सच्चा हूँ, मैंने चोरी नहीं की, मी चोरी केली नाही. सगळ्यात खोटे बोलतात माझ्या नावाने. नाही नाही नाही, तू चोर आहेस. त्याला घाबरावं म्हणून, त्यांची समजूत घालावी म्हणून हातामध्ये काठी घेतली आणि यशोदा मैया लालाची समजूत घालते. लालाला थोडी शिक्षा करते. काय करते? खोडा नको करू माझे बाबा बाबा, खोडा नको करू माझे बाबा बाबा, खोडा नको करू माझे बाबा बाबा, खोडा नको करू माझे बाबा बाबा. आणि तू खोडा नको करू माझे बाबा बाबा, खोडा नको करू माझे बाबा बाबा, खोडा नको करू माझे बाबा बाबा, खोडा नको करू माझे बाबा. हाती घेऊन या गाठी शिकवते जगाचे, सगळी तक्रार. हाती घेऊन या काठी शिकविते जगजेठी, यमुनेची माती खाशी काका काका का, थोड्या नको करू माझे बाबा बाबा. मैया समजून सांगते, लाला खोडी करू नको नाही तर मारल बर का तुला. अगं मैया मी नाही चोरी केली. त्या सगळ्या गवळणी माझ्यावर विनाकारण तक्रार घेतात आणि मी जर चोरी तर त्यांना म्हणा आणा मग मला धरून. मी जर चोरी केली तर आणा म्हणावं त्यांना धरून मला. यशोदेला ते खरं पटलं की ह्या म्हणतात म्हणजे ती बाहेर आली. ललिता, माझ्या लालानं तुझ्या घरी चोरी केली म्हणे. हो मैया, अगं माझ्या समोर चोरी केली. सगळे मडके माझे फोडून टाकले, नागती भांडण भिनकती.
द्रव्यालाभे सकृह कृपतो यात पक्रोशतो का वत्सान्मुञ्चन क्वचित् समय क्रोश संजातः स्वस्तेयं स्वादवद् ददपत्यमय कल्पिस्तेस्त योगै मर्कान् भोक्षन् विभजति सचे नाक्ति भाण्डं भिनक्ति द्रव्यालाभे सकृह कृपितो यात पक्रोशतो कान् श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये शुकाचार्य परमात्म्याच्या लीलेचं वर्णन करतात की हा परमात्मा पहाटे पहाटे आला, सगळं दही दूध खाऊन टाकलं आणि दही दूध खाऊन झालं की सगळे भांडे नाती भांडम भिनक्ती भिनक्ती म्हणजे फोडणे, सगळे मडके फोडून टाकले. खाऊन दही दूध लोणी आहे का नाही, सगळं दूध लोणी खायचा आणि सगळे मडके फोडून टाकली अवघी दुधानी किंवा विरजनी, सगळं फोडून टाकलं. त्या परमात्मा खायचं फोडून टाकायचा. 3 वाजता आला की सगळे वासर सोडायचा आणि गोपाळ झोपेत तरच गायाला पाजून टाकायचा. अशा घोड्या करत होता हा बाबा. वत्सान मुंचन क्वचित असमये, म्हणजे नाही, समय म्हणजे वेळ, वेळ होण्याच्या अगोदरच यायचा आणि सगळे वासर सोडून जायचा. आणि गोपाळ एकदा धार काढायला बसला, एका लाथीत गोपाळ चौकात जाऊन बसायचा. एकाच लाथ, 2 गायीची लाथ आता ज्याने धार काढली त्याला माहिती. काढली का धार, काढली का एखादी काढली, रोज धार काढली, रोज आहे अजून बी कामाली जमत आहे का पिळायला, चांगलं आहे बाबा, चांगलं आहे. अर्थात परमात्मा या अशा अनंत खोड्या करत होता. या खोड्या पाहून यशोदेनं सांगितलं, लाला तू आता एक काम कर, तू गावात नको थांबू, बरोबर तू इथून निघ, काय कर त्या गाया सोड आणि गाया घेऊन रानात जा. मैया मी रानात जायचो, हो का बरं, तुझ्या नावाच्या तक्रारी येतात त्यापेक्षा तू गावात थांबू नको. ठीक आहे, तुझी म्हणणं असेल तर मी रानात जातो गाया घेऊन. मग कधी गेले, आपल्याकडे कॅलेंडरवरती गोपाष्टमी आहे, गोपाष्टमी. या गोपाष्टमीच्या दिवशी पहिल्या दिवशी कृष्ण गाया घेऊन गेले बरं का. दोघाच्या 2 पार्ट्या तयार झाल्या, एक झाली बलराम दादाची आणि एक झाली कृष्णाची. बलराम दादाकडे चारायला होत्या सगळ्या गायी आणि 9 लाख गायी, आणि सगळ्या 9 लाख गायाचे जेवढे काही बछडे असतील, वासर असतील, ते सगळे वासर सांभाळायची जबाबदारी होती कृष्णाकडे. आणि गोपाष्टमीच्या दिवशी कृष्णाने विचार केला, ठीक आहे जायचंय, आपण जाऊया. आणि मग विचार केला परमात्म्याने, मैया तू म्हणत असेल तर मग मी गाया घेऊन जातो. कृष्णाने सगळ्या गोपाळाला सांगितलं, गोपाळानो